सुस्ते तालुका पंढरपूर येथील श्री अंबिका देवी उद्योग समूहाचे प्रमुख विजय सुरवसे व शंकर सुरवसे यांच्या वतीने दीपावली सणाच्या निमित्ताने गेल्या 14 वर्षापासून श्री अंबिका देवीच्या पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येत असते। संपूर्ण गावातून हा पालखी सोहळा पारंपरिक व डालबी वाद्यांच्या माध्यमातून निघत असतो। यावेळी भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असते। यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी आमदार अभिजित आबा पाटील यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते श्री अंबिका देवीची महाआरती करण्यात आली होती। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सीना नदीच्या पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्याची मागणी स्वयंभू श्री अंबिका देवीच्या चरणी केली। सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपूर्ण गावाला व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना व भाविकांना श्री अंबिका देवी उद्योग समूहाचे प्रमुख विजय सुरवसे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण, भीमाचे संचालक तात्या मामा नागटिळक, विठ्ठलचे माजी संचालक रामदास चव्हाण, तुषार चव्हाण, अमोल पाटील, विठ्ठल पाटील, विद्या प्रतिष्ठानचे संतोष सुळे, सरपंच विशाल कसबे, जगदंब ग्रुपचे हनुमंत चव्हाण, डीव्हीपीचे संचालक अनिल यादव, धनाजी घाडगे, शंकर सुर्वे, गणेश चव्हाण, धनंजय कोताळकर, राजाभाऊ चव्हाण, डॉक्टर आबासाहेब रणदिवे, विठ्ठल रणदिवे सह गावातील व परिसरातील अनेक मान्यवर व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। त्यासाठी अंबिका देवी उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून येत होते। अंबिका देवी उद्योग समूहाच्या वतीनं सहर्ष स्वागत। आमचे माढा तालुक्याचा बुलंद आवाज माननीय श्री अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते ही आरती आज संपन्न झालेली आहे। आज आबा कष्टातून एवढं निर्माण करून एवढी माझी जनता आणि माझे लोक उजेडाचा विजय करून आपण दीपावलीचा सण साजरा करतो। त्या दीपावलीच्या सणाच्या सर्वप्रथम सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो आणि अंबिका देवी पालखी मिरवणूक छबिना आणि आजच्या आरतीच्या निमित्तानं यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामदास बापू चव्हाण, आमचे सहकारी विठ्ठल नाना पाटील, आबासाहेबजी रणदिवे, दिनकरदाजी चव्हाण, विठ्ठल नाना रणदिवे, कांचन पाटील, विठ्ठल नाना पाटील, तात्या मामा नागटिळक, पांडुरंगजी कदम, सतीजी सावंत, हनुमानजी चव्हाण, आनंद बापू पाटील, अतुलजी चव्हाण, तुषारजी चव्हाण, बाळासाहेबजी सालवेट्टल, अनिलजी चव्हाण, अजित भाई, विठ्ठल तात्या गावडे, शंकरदादा सुर्वे, धनंजयजी घाडगे, गणेशजी चव्हाण, पांडुरंगजी कदम, शिवाजीप्पा शिंगारे, गणेशजी बोबडे, सर्व उपस्थित आता वडीलधारी ज्येष्ठ आणि ज्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलं ते विजय नाना सुरवसे, शंकरजी सुरवसे, सर्व सुरवसे बंधू कुटुंब, उपस्थित सर्व ग्रामस्थ, वडीलधारी ज्येष्ठ, माता भगिनी, पत्रकार बंधू, दीपावलीच्या निमित्तानं गेल्या 13-14 वर्षापासून हे अनोखा उपक्रम या ठिकाणी अंबिका उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरुवात झाली। समस्त ग्रामस्थ त्यामध्ये सामील होऊन समस्त ग्रामस्थांनी एक वेगळ्या पद्धतीनं आई अंबाबाईची सेवा करण्याच्या माध्यमातून हा पालखी सोहळा या माध्यमातून आपल्या आईचा जागर व्हावा, भक्तीचं आपल्यामध्ये आशीर्वाद रूपी आपल्या सगळ्याला ह्या भक्तीचा प्रसाद घेता यावा आणि या माध्यमातून अन्नदान देखील त्या ठिकाणी करण्याचा ही परंपरा आपण अखंडितपणे ठेवताय। खरं तर आज दिवाळीचा एवढा मोठा सण
आणि एवढ्या दिवाळीच्या मोठ्या सणाला आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून ह्या ग्रामदैवताला वंदन करायची अनोखी ही संधी आपण सगळ्याला उपलब्ध करून दिली आहे। खरं बघितलं तर आज या आसमानी संकटानं, अतिवृष्टी, पुरानं माझा शेतकरी कोलमडून पडलाय। हा शेतकरी उभा राहायला पाहिजे। ह्या शेतकऱ्याचा संसार मोडून पडलाय। आज त्या संसाराला कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे आणि यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एकसंघ काम करत असताना आपण बघितलं गेल्या 20 दिवसापूर्वी अतिवृष्टीच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून शेवटच्या माणसापर्यंत ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ही दिवाळी आज बघतोय एका बाजूला, पण आज आपल्या शेतकऱ्याचा संसार मोडलाय। त्या संसाराला त्याला उभारी देण्यासाठी आई अंबाबाई त्या ठिकाणी त्यांना ताकद देईल आणि शक्ती देईल आणि पुन्हा त्यांचा संसार उभा करण्यासाठी आपण सगळेजण साथ देऊया। आज आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून आज या पूर परिस्थितीत आता आपण सावरायला लागलोय। आता पूर आणि नदीकाठचे ऊस त्या ठिकाणी काढायचे। आता आपला कारखाना आता टप्प्यात आहे, सुरू होतोय, त्यामुळे आपल्याला नदीकाठचे ऊस देखील त्या ठिकाणी काढावं लागणार आहे। ज्याची अडचण झाली आहे त्याला देखील बापू आपल्याला मदत करावं लागणार आहे आणि ती ऊस मग आपल्या भीमा नदीला पण तशीच परिस्थिती आहे, सीना नदीला परिस्थिती आहे। काही ठिकाणी वड्याच्या कडेचं त्या ठिकाणी 10-10 फूट पाण्यात गेलेलं होतं, त्यांना देखील मदत करून आजच्या तारखेला आज तरी आपण त्या ठिकाणी नाना आत्ता आज धनुनाना आपण 3003 रुपयावर आहे। आज आपल्यापेक्षा पुढे कोण बोलवी नाही ती 200 म्हणल्यावर काय बापू बोलवी नाही ती पुढचं मागतोय त्यांना द्यायला लागणं, मला अजून द्यायचं, ह्यांचं घालवायचेत का नाही तर पैसे कोणाला मिळणार आहेत? पत्रकार साहेब, आपल्या पार्टीचा ऊस गेलाय, त्यांच्याच पार्टीचा गेलाय, त्यांनाच मिळवून द्यायचंय। त्यामुळं ही सगळ्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत। बोललं बाई कोण वाट बघतोय म्हणून निरोप द्या आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून शेतकरी सुखी झाला पाहिजे। जो शेतकरी माझा अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। आता सरकारनं देखील त्या ठिकाणी आता 8 डिसेंबरला त्या ठिकाणी अधिवेशन आहे। या अधिवेशनात तात्या मामा असं झालंय की त्या लाडक्या बहिणीतनं सरकार आणि आता पुरात अडकलंय, त्याच्यामुळे सरकार काय मोकळं आहे। तरी आता 8 डिसेंबरला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की रस्ते आणि याच्यासाठी 10,000 कोटी रुपये आपल्याला दिले जाणार आहेत। आपल्या गावातले अनेक प्रश्न आहेत जे ते ठिकाणी आपण नेऊन ठेवलेत आणि टप्प्याटप्प्यानं आता सगळे तिथं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत। आता आपल्याला लवकरच त्याचा निधी देखील येईल। मी आत्ताच दोघांना विचारलं, तुषारदादा आणि बापूला, आपलं मंदिर देखील क दर्जात त्या ठिकाणी अजून आलं नाही तर आपला प्रस्ताव देखील द्या, आम्ही क वर्ग दर्जामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करू। आपल्या मतदारसंघातल्या आता क वर्गातले आहेत त्यांना आम्ही ब मध्ये नेतोय। परवाच रांजणीचा प्रस्ताव झालाय, आडीवचा प्रस्ताव, आज दुग्धेश्वराचा आपला मेंढापूरचा प्रस्ताव दिलाय, नारायण चिंचोलीचा दिलाय, आपला देखील त्या ठिकाणी प्रस्ताव द्या। विठ्ठलनाना तुमचा प्रस्ताव गावातला द्या। हे प्रस्ताव सगळे तिथे नेऊ आणि पुढे आपल्याला प्रस्ताव नेऊन त्याला निधी उपलब्ध करणं। क वर्ग दर्जा झाला की 50 लाखाचा निधी मिळतो, ब वर्ग झाला की 5 कोटीचा त्या ठिकाणी निधी मिळतो आणि मग आता आरण देवस्थान अ वर्ग दर्जात त्या ठिकाणी आपलं सावता महाराजांचं आलं आणि मग ह्या माध्यमातून आज आपल्याला निधी पाहिजे असेल तर ही प्रोसेस देखील आपल्याला पुरी करावं लागेल। आज आपल्याला दात्यांनी खूप काही इथं सगळेजण त्या ठिकाणी सड हाताने मदत करतायत, तरी देखील आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी सरकारची देखील आपण मदत घेऊया। आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्यात। यासाठी आपल्या सगळ्याचा त्या ठिकाणी पाठबळ आशीर्वाद हा नेहमीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतोय। आपल्या सगळ्याचं प्रेम, आशीर्वाद आणि आपल्या गावाने दिलेला मतदान रूपी आशीर्वादामुळे आपल्याला त्या ठिकाणी मला विधानसभेमध्ये पायरीवरती डोकं ठेवून आज जाण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आणि आई अंबाबाई देवी आज आपल्याला जसं आमच्या सुरवशी बंधूंनी मोटर रिपेअर पासून सुरुवात केलेला व्यवसाय आज त्या ठिकाणी उद्योग समूहापर्यंत पोहोचलाय, त्यासारखंच कष्ट आणि प्रामाणिकपणा आणि निर्व्यसनीपणा हा त्यांच्या उद्योगातला सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे। तरुण मुलं आज ऐकतायत, तरुणांना उद्योग करायचा आहे,
परंतु काय उद्योग करावा हा देखील प्रश्न असतो. तर उद्योग कोणताही छोटा नसतो, मोठा नसतो. आपण फक्त सुरुवात करावी लागते. सुरुवात केल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेब आपल्याला म्हणायचे, यशवंतराव चव्हाण साहेबांना एक दिवशी एक जणांनी प्रश्न विचारला की मला शेती कशी करायची येत नाही. तर यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेस म्हणाले, तू फक्त शेतात जायला चालू कर, शेतच शिकवते कशी शेती करायची. तसं यशवंतराव चव्हाण साहेबांनी परत एकदा प्रश्न विचारला. यशवंतराव चव्हाण साहेबाला म्हणले, यशवंतराव चव्हाण साहेब सामाजिक कार्य कसं करायचं, तू समाजात जायला चालू कर, समाज शिकवतोय तुला समाज कार्य कसं करायचंय. आणि मग यशवंतराव चव्हाण साहेबाला एका आमदारांनी विचारलं, तुम्ही एवढे देशाचे उपपंतप्रधान झाला, मुख्यमंत्री झाला, तर राजकारण आणि ही प्रशासन कसं चालवायचं, तू त्यात ये म्हणले, ती देखील तुला शिकवतं. तसं आपलं काम आहे. आपण उद्योगात पडला तर उद्योग तुम्हाला उद्योग कसा करायचा शिकवतो. त्यामुळे आपण उद्योगामध्ये धाडस करावं. आज आमच्या या दोन्ही बंधूंनी त्या ठिकाणी आपल्या पुढे एक आदर्श निर्माण केलाय की उद्योग हा छोटा नसतो, मोठा नसतो. तो सचोटीने प्रामाणिकपणे केला तर तो यशस्वी होतो. आज त्यांच्या माध्यमातून अन्नदानाचं हा सगळा सोहळा त्या ठिकाणी होतोय. त्या सुरवशे बंधूंना त्या ठिकाणी लक्ष शुभेच्छा देतो. साल विठ्ठल पाहुणं म्हणते ते, पाहुण्याला दार्जी नाही, मी बी पाहुणाच आहे. त्यामुळं सगळं पाहुणं आपण एकमेकाला दार्जी आहे आणि आपल्या सगळ्याचा एकमेकाला सोबत घेऊन आपण सगळेजण पुढे जाऊया. या सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि या मोडलेला शेतकरी त्या ठिकाणी पुन्हा उभा करण्यासाठी शेतकऱ्याला ही दिवाळी पुन्हा एकदा बळ देईल. आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा देतो. आणि या दिवाळी निमित्त आपल्या हातून जी सेवा जी घडते आहे ती अधिक मजबूत होईल. या काळ्या आईची सेवा आपल्या हातून चांगली व्हावी. आणि आमच्या सर्व आत बसलेल्या लाडक्या बहिणींना भाऊबीजीच्या देखील शुभेच्छा देतो. त्याबद्दल सुरवशे कुटुंब आणि समस्त ग्रामस्थांचे आभार मानतो. आमचा मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल आभार मानतो. चॅनल चालू केला, टीव्हीचा चॅनल चालू केला. मोबाईल